सोलापुरात पावसाने धुमाकूळ घातलाय। मुसळधार पावसामुळे पपई बागेचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि पावसामुळे 5000 पपईच्या झाडांना फटका बसलाय। दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील पपई उत्पादक शेतकरी मलिनाथ पटणे यांच्या पपई बागेचं प्रचंड नुकसान झालं। 5 एकर परिसरात लावलेली पपई बाग मुसळधार पावसामुळे भुईसपाट होण्याची वेळ आली आहे आणि पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतल्याने बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय। तर बीडमध्ये गेल्या 15 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि पावसामुळे नदी नाले तुडुंब झालेत। आष्टीच्या तालुक्याला पावसाचा मोठा फटका बसलाय। आष्टीच्या धामणगाव परिसरात केळी आणि मोसंबीच्या बागांमध्ये गुडघाभर पाणी साचलंय आणि काढणीला आलेल्या कांद्यासह भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालंय। तर दुसरीकडे गेवराई तालुक्यातील अर्धमसला येथील खराडी नदीला पाणी आल्याने गावाचा संपर्क तुटलाय। गावाला महामार्गाशी जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्याने गावकऱ्यांसमोर अडचण निर्माण झालेली आहे। तर धाराशिवमध्ये पावसाने चांगलाच कहर केलाय। या पावसाने कळंब तालुक्यातील एकुरका गावातील श्रीकांत भिसे या पपई उत्पादक शेतकऱ्यांच्या पपईच्या बागेचं नुकसान झालेलं आहे आणि या पावसाने काढणीला आलेले पपई गळून पडलेत। शेतीतील उभी पपईची झाडं देखील वादळी वाऱ्याने आडवी झाली आहेत। तर तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या बागेवर पावसाचा नांगर फिरल्याने शेतकऱ्यांचं आर्थिक कंबरड मोडलंय। कोल्हापूरच्या इंगळी गावात भूस्खलन झाल्याने 20 ते 25 घरांना धोका निर्माण झालाय आणि कोणत्याही क्षणी ही घरं जमीनदोस्त होतील अशी स्थिती निर्माण झाली आहे। जमिनीला मोठ्या भेगा पडल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। तर प्रशासनाने नागरिकांचं स्थलांतरण केलंय, मात्र त्या ठिकाणी सुविधा दिल्या नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। सध्या या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी। हातकणंगलेतील इंगळी गावामध्ये भूस्खलन झालेलं आहे आणि या परिसरामध्ये पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्यामुळे जवळपास 20 ते 25 घरांना याचा धोका आहे तो उद्भवलेला आहे। या ठिकाणी अद्याप हे भेगा आहेत त्या आपल्याला दिसून येतात। 5 मोठ विहीर या परिसरामध्ये ही घरं होती आणि या परिसरामध्ये रात्रीच्या सुमारास इथे भूस्खलन झालं आणि अचानकपणे हे भूस्खलन झाल्यामुळे इथल्या नागरिकांच्या सध्या भीतीचं वातावरण आहे ते पाहायला मिळते। इथले काही नागरिक आपल्यासोबत आहेत, त्यांच्या या निमित्तानं आहे त्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया। रात्री हे नेमकं कधी घडलं आणि काय त्यावेळची परिस्थिती होती? रात्री 7:30ला इकडची भिंत खालनं कोसळली। नंतर मग आम्हाला भीतीचं वातावरण पडलं। भीतीचं वातावरण पडलं तर सगळं आम्ही काय रात्रभर कोण झोपलेलं नाही, काही नाही, आम्ही जागरणच केलेलं आहे। आणि पंचायतचे लोक झाले त्यांनी म्हणाले नुसतं स्थलांतर केलं जावं। आम्हाला तर काय स्थलांतर कुठं रात्री कोण नेलं नाही, काही नाही। जेवण वगैरे आम्ही करून रात्रीच आमच्या घरामध्ये जेवलेलं आणि आम्हाला एवढी भीती झाली आम्हाला काय असं कुठलं काय कळणार झालं आम्हाला। खरं प्रत्येक वर्षी असं होणार तर सरकारकडे आमची विनंती आहे, आम्हाला इथं घरच नको आहे, आम्हाला कुठं पण जागा देऊन आम्हाला 2 घोल्या बांधून दिले तर आम्ही त्याला मान्यता देतो। खरं त्यांनी मराठी शाळेत स्थलांतर व्हा म्हणून सांगितलं, तर रात्री राहिलं तेवढी झालं की तर रात्री पोटा पाणी सोय राहणार कुठं, रोजगार माणूस स्थलांतर तुम्ही किती दिवस करणार? उद्या शाळा चालू झाली की तुम्ही आणि तुमचं बघा म्हटलं तर आम्ही कुठं जाणार? हातावरची पोट, मुलगा एक राबणार, मी म्हातारी आदू आहे, मला महिन्याला जेवण वगैरे दिलं नाही तुम्हाला? पुणे नाही दिलं। झालं पाऊस पडायला सुरुवात झाल्यावर सगळे आपापल्या घरात गेले, आम्ही कुठं जाणार? काय आता सरकारकडे तुमची मागणी? मागणी आम्हाला कुठंतरी जागा घेऊन व्यवस्थित लावून द्यावं, आम्हाला एवढीच मागणी आहे। या धोकादायक अवस्थेत तुम्ही इथं आता राहणार आहे की काय करणार आहे? आम्ही इथं राहू शकत नाही आता। राहून बी काय फायदा नाही, आज उद्या हे पडणारच आहे। राहून बी काय फायदा नाही इथं। आमची काय ते दखल घेऊन तिचं काय करावं, पुढे चालू करावं। किती दिवस आहे ते? आता वर्षाला तर महापुढे येणार। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। गेल्या काही दिवसांपासून सततच्या पडणाऱ्या पावसामुळे सांगलीच्या येरळा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या पाण्याची वाढ झालेली आहे आणि येरळा नदी ही दुथडी भरून वाहते। कडेगाव, खानापूर, तासगाव तालुक्यातील वाहणाऱ्या या येरळा नदीचं पात्र पाण्याने पूर्णपणे भरलेलं आहे। खानापूर तालुक्यातील वाझर बंधारा तुडुंब भरलाय आणि गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी असणारे या बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्याची मागणी लोकांची होती, मात्र संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने येथील पाण्याचा फुगवटा वाढला। पावसामुळे रस्ते वाहून गेल्याने सांगलीमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना खडतर मार्गाने पायपीट करण्याची वेळ आली आहे। तर सांगलीच्या शिराळा तालुक्यातील हुबरवाडी इथे वर्षाच्या इंदुबाईंना मेंदूविकाराचा झटका आल्याने त्या बेशुद्ध झाल्यात आणि त्यांना वाचवण्यासाठी सर्वांची धावपळ सुरू झाली। मात्र मुसळधार पावसामुळे हुबरवाडीला शहराशी जोडणारा रस्ता वाहून गेला, त्यामुळे रुग्णवाहिका गावात पोहोचू शकली नाही।
लातूर शहरात देखील ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळलाय आणि संपूर्ण लातूरमध्ये पाणी साचलं. अनेकांच्या घरात पाणी शिरलं आणि त्यामुळे संसार उपयोगी साहित्यासह घरातील अन्नधान्याची नासाडी झाली. यात लातूर शहरातील अनेक भागांसह इस्लामपुरा भागाचा देखील समावेश आहे. या ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील यांनी घेतलेला आढावा पाहूया. आपण एका घरामध्ये जाऊन नेमका आढावा घेऊया ती कशा पद्धतीने नुकसान झालेलं आहे. आपण जर बघितलं तर सुरुवातीला एंट्रन्सलाच हे पूर्ण गटारीचं पाणी या ठिकाणी घुसलेलं दिसते आणि हे प्लेट्स, ताट, वाट्या, ग्लास हे सगळे या ठिकाणी पडलेले आहेत. आणि आतमध्ये जर आलं तर आणखीनही भयावह स्थिती या ठिकाणी आहे. पूर्ण हे गटारीचं पाणी आतमध्ये घरामध्ये घुसलेलं होतं आणि हे अशा पद्धतीनं नुकसान झालेलं आहे. रात्रभर इथल्या नागरिकांची मोठी कसरत या ठिकाणी झालेली आहे. अन्नधान्य असेल, संसारोपयोगी साहित्य असेल, हे सगळे या ठिकाणी भिजलेले आहेत. आपल्यासोबत या महिला आहेत, त्यांना विचारूयात. सांगा कशा पद्धतीनं पाऊस होता, किती मोठं प्रमाणात पाणी आपल्या घरामध्ये आलं आणि किती नुकसान? पाणी बक्कळ होतं आमच्या घरात, बक्कळ पाणी आलंय. लय नुकसानी झाली, अन्न पाणी सगळं नुकसान झाले. लेकरू पाण्यात पडलं, दवाखान्यात नेलं. कोणी सुद्धा आता घरात ठेवले नाही. मी सगळे लेकरं बाळी बाहेर नेऊन सोडले आणि रात्रभर पाणी उपसिले. पाणी काहीच निघालं नाही, मोटर लावून काढले. रात्रभर जागून होतो आम्ही, कुणीच नव्हतं आमच्यापाशी. या सरकारनं आम्हाला काहीतरी करावं. नियोजन आमची नगरपालिकाची गलती आहे ह्याच्यात. वर्षाला पाणी आमच्यात थांबत आहे इथं. हां, आम्ही करून खाणारे लोक. नालेसफाई वगैरे काही केली नव्हती? नाही, काहीच करत नाही तिकडले लोक, बघत सुद्धा नाही तिकडं. त्यांची लय चूक आहे ह्यांच्यात. त्यांनी करावं, आमच्यासाठी काहीतरी सोय करावं. तर महापालिकेनं नालेसफाई न केल्यामुळे हे पाणी घरात घुसल्याचं यांचा आरोप आहे. आणि हे बघा, घरात अशा पद्धतीने नालीचं घाण म्हणजे गटारीचं पाणी या ठिकाणी आहे. इकडं जर बघितलं तिकडे यांची किचन रूम आहे, तिथेसुद्धा मोठ्या प्रमाणात घाण या ठिकाणी साचल्याचं आपल्याला दिसून येतं आहे. आणि खूप मोठं नुकसान या नागरिकांना नाहक. महापालिकेने जर वेळीच लक्ष दिलं असतं तर कदाचित एवढं मोठं नुकसान झालं नसतं. या रूममध्ये सुद्धा अनेक कपडे या ठिकाणी गोळा करून ठेवलेले आहेत. आपण जर बघितलं तर इथंसुद्धा अजूनही घाण आहे. मोठ्या प्रमाणात पाणी घरामध्ये घुसलेलं होतं आणि या लेवलपर्यंत कदाचित पाणी होतं. हे बघा, सगळं भरलेलं, तेवढं फुल भरलेलं. कोट्यावरलं म्हणजे सगळं जवळपास राशन सगळं भिजलं. 2 फूट पाणी या घरामध्ये होतं. शशिकांत पाटील, न्यूज 18 लोकमत, लातूर. जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय आणि गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसानं थैमान घेतलंय. त्यामुळे अनेक नद्यांना पूर आल्याचं पाहायला मिळालं. बदनापूर तालुक्याला देखील पावसानं अक्षरशः झोडपून काढलं. त्यामुळे सुकना नदीला पूर आलाय तर शेतांना तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय. आपण पाहतोय बदनापूर तालुक्यात देखील ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली ही काही दृश्य समोर आली आहेत. सुकना नदीला कशा प्रकारे पूर आलाय आणि शेतांना देखील तळ्याचं स्वरूप आलेलं आहे हे या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय.